वेलकम टू द 97 ड्रग्स इन 97 डेज सिरीज. आणि आज आपला प्लांट आहे ॲलोवेरा. बघू शकता, याला आपण कुमारी असे म्हणतो. लॅटिन नेम आहे ॲलोवेरा टोर्न और ॲलोज बार्बाडेन्सी. कुमारीला लिली आवडतं म्हणून हे लिलिएसी फॅमिलीमध्ये बिलॉंग करतं. ट्रिके तुपाप्रमाणे गुळगुळीत गर असतो त्याचा, त्यामुळे त्याला घृतकुमारी सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर गृहकन्या म्हणतात. दीर्घपत्रिका, कारण त्याचे पत्र जे असतात ते जाड असतात. गृहकुमारी, स्थलेरुहा, सुकंटका, मृदू, याशिवाय याला आपण मराठीत कोरफड असे म्हणतो. कुमारी हे एक शुभ स्वरूपात उपलब्ध असते आणि त्याचं उपयुक्त अंग आहे पत्र. ते भारतात सर्वत्र आढळून येते. कुमारीच्या पानाचे कडा हे काटेरी असतात आणि त्याच्या पानांमध्ये बुळबुळीत व पारदर्शक मगज असतो. पान कापल्यावर त्वचेखाली एक पिवळा कडू रस निघतो. तो वाळल्यावर घट्ट होतो, त्याला कुमारी सार म्हणतात. आणि कोरफडीच्या स्वरसातून बनलेल्या घनरस साराला काळबोळ म्हणतात. कुमारीचा आपण कुमारी आसव असते, कुमारिकावटी असते, रजप्रवर्तन वटी असते, कुमारी पाक असते. यांचे आपण एकदम फेमस ॲलोवेरा जेल लावतो, त्याचा उपयोग करतो. कोरफडचा रस आहे तिक्त मधुर, विपाक आहे मधुर आणि वीर्य आहे शीत. त्याचे गुण आहेत गुरु, स्निग्ध, पिच्छिल. त्याचे प्रभाव मेन भेदन आहे. कुमारी हे दीपन, पाचन, भेदन, त्याच्यानंतर उदर, शोथ, पांडुरोग, कुष्ठ, विसर्प अशा इत्यादी रोगांमध्ये उपयोग केला. याशिवाय अग्निदग्ध व्रणावर कोरफडीचा गर लावावा. कावीळावर कोरफडीच्या कांद्याचा स्वरसात तूप घालून नस्य करावे आणि नेत्रविकारात कोरफड आणि डाळिंबाचे पानं एकत्र वाटून त्यांच्या कलकाचा लेप करावा.